छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामधील अर्धाकृती पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेच्या सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, सोमेश आढाव, वाल्मिक लहेरे, इम्तियाजभाई आत्तार, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक रमेश गवळी, फकीर मामू कुरेशी, दिनकर खरे, डॉक्टर तुषार गलांडे, अशोक आव्हाटे, चंद्रशेखर मस्के, सुनील फंड, राजेंद्र खैरनार, धनंजय कहार, विकास बेंद्रे, सचिन परदेशी, जुनेदभाई शेख, नितेश बोरुडे, संतोष शेलार, विनोद गलांडे, सिद्धार्थ शेळके, संतोष होणे, हरुणभाई शेख, योगेश वाणी, मनोज कडू, अमोल आढाव, राजेंद्र बोरावके, राजेंद्र आभाळे, विलास आव्हाड, पोपटराव शिंदे, परसराम साळवे आदींसह नागरिक हजर होते। मात्र या प्रसंगी उद्यानाची झालेली दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। उद्यानामधील बाकडे, झोके व लहान मुलांच्या खेळण्यांची साधने तुटलेल्या अवस्थेमध्ये असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून आले। परिसरामध्ये दारूच्या बाटल्या व इतर टाकाऊ साहित्य आढळल्यानं उद्यानाच्या देखभालीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत। विशेष म्हणजे कोपरगाव शहरामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी सार्वजनिक जागांची संख्या मर्यादित आहे। अशा परिस्थितीमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील हे उद्यान दुर्लक्षित राहिल्याचे चित्र दिसून येते। योग्य देखभाल, स्वच्छता आणि तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती केल्यास हे उद्यान मुलांसाठी सुरक्षित खेळाचे मैदान तर ज्येष्ठ नागरिकांसाठी निवांत वेळ घालवण्याचे केंद्र ठरू शकते। राज्याभिषेक दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या नजरेस ही दुरावस्था पडल्याने संबंधित यंत्रणांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे। छत्रपतींच्या नावाने उभारण्यात आलेल्या या उद्यानाचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। एसना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।